नमस्कार मित्रांनो, मी मनोज गांधी, मंडळ कृषी अधिकारी, चिपळूण. आपल्या कृषी रत्न कोकण्या यूट्यूब चॅनेलवर आपले मनःपूर्वक स्वागत करतो. आज आपण जाणून घेणार आहोत गोकृपा अमृतम म्हणजे काय, ते कसे तयार करायचे आणि गोपालभाई सुतारिया बन्सी गीर गोशाळा यांच्या मार्गदर्शनानुसार त्याचा प्रभावी वापर कसा करायचा. मित्रांनो, आज रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीव कमी होत आहेत. त्यामुळे जमिनीचा कस घटत आहे, उत्पादन खर्च वाढत आहे आणि अन्नाची गुणवत्ता कमी होत आहे. अशा परिस्थितीत गोकृपा अमृतम हे जमिनीला पुन्हा सजीव करण्याचे प्रभावी माध्यम आहे. हे तयार करण्यासाठी 200 लिटर स्वच्छ पाणी, 1 लिटर गोकृपा अमृतम कल्चर, 2 लिटर देशी गाईचे ताजे ताक आणि 2 किलो सेंद्रिय गूळ लागतो. हे सर्व मिश्रण सावलीत ठेवून दररोज सकाळी आणि संध्याकाळी ढवळावे. साधारण 6 ते 7 दिवसांनी गोकृपा अमृतम वापरण्यास तयार होते. आता पाहूया गोकृपा अमृतम वापरण्याच्या 5 महत्त्वाच्या पद्धती. पहिली, जमिनीत आळवणी. गोकृपा अमृतम पाण्यात मिसळून पिकांच्या मुळाजवळ सोडावे. यामुळे उपयुक्त सूक्ष्मजीव थेट मुळांच्या परिसरात वाढतात, जमिनीतील अन्नद्रव्ये विरघळतात आणि ती पिकांना सहज उपलब्ध होतात. जमिनीची सुपीकता वाढविण्याची ही सर्वात प्रभावी पद्धत मानली जाते. दुसरी, ठिबक सिंचनाद्वारे वापर. ठिबक प्रणालीतून गोकृपा अमृतम दिल्यास प्रत्येक झाडाच्या मुळांपर्यंत सूक्ष्मजीव समान प्रमाणात पोहोचतात. पाण्याची बचत होते, श्रम कमी लागतात आणि संपूर्ण शेतात एकसारखा परिणाम दिसून येतो. तिसरी, पानांवर फवारणी. गोकृपा अमृतम गाळून फवारणी केल्यास पानांवरील उपयुक्त सूक्ष्मजीव वाढतात. त्यामुळे झाडांचा जोम वाढतो, प्रकाश संश्लेषण सुधारते आणि पिकांची वाढ अधिक निरोगी व संतुलित होते. चौथी, बीजप्रक्रिया व रोपांची मुळे बुडवणे. पेरणीपूर्वी बियाणे किंवा लागवडीपूर्वी रोपांची मुळे गोकृपा अमृतमध्ये बुडवावीत. यामुळे चांगली उगवण होते, मुळांची वाढ जोमदार होते आणि रोपे लवकर स्थिरावतात. पाचवी, शेणखत, कंपोस्ट, भाताचा तूस आणि इतर सेंद्रिय पदार्थांवर वापर. गोकृपा अमृतम शिंपडल्याने सेंद्रिय पदार्थांवर उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या झपाट्याने वाढते. त्यामुळे ते लवकर कुजतात, उत्कृष्ट दर्जाचे सेंद्रिय खत तयार होते आणि जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते. गोपालभाई सुतारिया यांचा एक महत्त्वाचा संदेश आहे. शेतकऱ्याने पिकांना अन्न देण्यापेक्षा जमिनीतील सूक्ष्मजीवांना अन्न दिले पाहिजे. कारण सूक्ष्मजीव पिकांचे खरे पोषण करतात.